आज उद्घाटन केलेलं आहे, काय नेमका प्रकल्प? नेक्स्ट टू मुंबई पुण्याचं रेल्वे स्टेशन आहे की जिथे खूप मोठ्या प्रमाणावर, म्हणजे आज फिगर सांगितली गेली ती 1 लाख वगैरे सांगितली गेली, पण एवढंच मी म्हणेन खूप मोठ्या प्रमाणावर ट्रेन्स आहेत, प्रवास ट्रेनने करणार आहेत. आजही मी ट्रेनने प्रवास करतो. मी महालक्ष्मी एक्सप्रेसने आज रात्री राहणार आहे. इथे ती रात्री 12ला गाडी मी पकडली की 7ला मी कोल्हापूरला घरी पोहोचतो. तर ह्या सगळ्यांना रिक्षा हा मध्यरात्री विशेषतः जाम त्रासाचा विषय आहे. जे तोंडाला येईल ते भाडं सांगितलं जातं. त्याची चूक पण नाही, खूप गरीब लोक आहेत आणि म्हणून मग बरेच दिवस मी रिक्षा चालक युनियनचा डॉक्टर क्षीरसागरला हे आग्रह धरत होतो. त्याला खूप विषयात मी मदत करत असतो. आग्रह धरत होतो की तू एक प्रीपेड रिक्षा स्टॉप चालव. तो म्हणाला की रिक्षावाले तयार होणार नाहीत कारण त्याच्यामध्ये त्यांना पैसे कमी मिळणार. मी त्याला म्हटलं आपण त्यांना सबसिडी देऊ, माझ्या खिशातली सबसिडी देतो की जो ह्याला कनेक्ट होईल त्याला दरमहा 1000 रुपयाचे CNG कुपन मी देणार. आत्ता 100 जण जॉईन झाले, 1 लाख रुपये जातील. आम्ही राजकीय सामाजिक जीवनामध्ये इतक्या लोकांची कामं करतो. आम्ही लोकांना जोडणार की क्षीरसागरला 1 लाख रुपये द्या आणि तो 100 लोकांना आम्ही एक पेट्रोल पंप आता ठरवणार आहोत तिथे रिक्षा कुपन, 2 शर्ट पॅन्टची कापड आम्ही देणार आहोत विथ शिलाई, स्पेअर पार्ट्स निम्म्या किमतीत मिळतील याचा माझा प्रयत्न चालला आहे. आणि मग रिक्षावाले असं म्हणाले की हां ठीक आहे, मग आमची प्रॉफिटेबिलिटी जो आहे आमचा नफा कमी होणार नाही. 120 जण आता जोडले गेले. त्याचं आज उद्घाटन झालं. इथला प्रतिसाद चांगला राहिला. रिक्षा चालकांना जर लक्षात आलं की बा हे आपल्याला फायद्याचं आहे तर मग शिवाजीनगरला सुरुवात होईल. स्वारगेटला तर रिक्षा मिळणं हा मोठा कठीण विषय आहे. दादा, एवढा मोठा इनिशिएटिव्ह आहे, तुम्ही आलाय, पोलिसांचे मोठे अधिकारी आले, RTOचे गायकवाड मॅडम आले आहे, मात्र रेल्वेच्या प्रिमायसेसमध्ये हा कार्यक्रम आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांना वेळ नाही आहे, ते शनिवारची सुट्टी एन्जॉय करताय का? नाही, यांनी बोलवलं नसेल, माहीत नाही मला. बोलवलं होतं, मी असं ऐकलं त्यांना बोलवलं होतं. कोल्हापूरमध्ये जी परिस्थिती आहे आता महापूर आणि मी माहीत नाही मला काय झालं ते. काय नेमकं तुम्ही काही हा दरवर्षी एक 2-3 दिवस प्रश्न निर्माण होतो आणि याला जे जे मार्ग अवलंबले पाहिजेत ते प्रशासन अवलंबत असतं. अलमट्टीचं पाणी हा एक त्यातला विषय असतो. पंचगंगेचं पात्र जे आहे ते पात्र भरल्यानंतर त्याच्या काठावरच्या गावांना त्रास होतो, तर काठावरच्या गावांनी थोडं लांब शिफ्ट व्हा असा अनेक वेळा प्रशासन आग्रह धरतं. पण तात्पुरतं पूर आले की लोक जातात आणि पुन्हा त्याच ठिकाणी येतात. त्यांचं म्हणणं आहे की इथे आमची गुरं आहेत, आमची शेती आहे, आमचे धंदे आहेत, आमचं गुऱ्हाळ आहे. प्रत्येकाची त्याच्या बाजूने बाजू बरोबर असते आणि त्यामुळे ह्याही वेळेला ती स्थिती निर्माण झाली आहे. मी परमेश्वराला प्रार्थना करतो आहे की जी स्थिती 19ला आणि 21ला निर्माण झाली, 19ला मी राज्याचा महसूल मंत्री होतो, तो 3 आठवडे ते शहर बेट झालं होतं, बोटीनेच आत येता येत होतं. तर ती स्थिती येऊ नये परमेश्वरा. पाऊस चांगला हवा, धरणं भरली पाहिजेत. 4 महिन्याचं खरीप पीक हे पावसाच्या पाण्यावरच उगवलं पाहिजे. पण म्हणून इतकी अतिवृष्टी होणं की ज्याच्यामध्ये माणसं हवालदिल होणं, पण शेवटी प्रार्थना करण्याशिवाय आपण काय करणार. प्रशासन त्यांच्या बाजूने सगळी काळजी घेते. 19ला मी महसूल मंत्री असताना असा GR काढला की जो 21ला राजू शेट्टींच्या आंदोलनामध्ये 1 लाईनची घोषणा होती, 19चा GR लागू करा. तो आताही लागू आहे. त्यामुळे भांडी भिजली, कपडे भिजले, धान्य भिजलं, मुलांचं साहित्य भिजलं, सगळ्याला पैसे आहेत. पुण्यामध्ये पंचनामे सुरू झालेत, कोल्हापुरातही सुरू झाले असतील. दादा, एकतानगर एरियामध्ये पंचनामा झाले, मात्र नुकसान भरपाई अंदाजे किती तारखेपर्यंत किंवा किती वेळात होणार आहे तुमचं मत आहे? काल केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या पुढाकाराने एक बैठक झाली, ज्याला CP, कलेक्टर, कमिशनर, MSABचे अधिकारी, इरिगेशन सगळे आले होते. आम्ही सगळे आमदार होतो. तर त्याच्यामध्ये हा आदेश दिलेला आहे केंद्रीय राज्यमंत्र्यांनी की बाबा एक तर पंचनामे करताना थोडी माणुसकी ठेवा. एखाद्या वेळेस ते पाणी ओसरलं, क्लिनिंग झालं. मी प्रायव्हेटली माझी यंत्रणा लावून इतकं वेगाने क्लिनिंग चालवलं आहे. मी माझ्या यंत्रणेतून सगळीकडे धान्य, कपडे, भांडी पोचवतो आहे. पण तुम्ही आता झालं तुमचं घर कुठे पडलं आहे, आता तर क्लीन दिसतं आहे. ते होतं ना, 4 दिवसापूर्वी पाण्याखाली गेलं होतं, ते दाखवतं आहे की इथपर्यंत पाणी आलं होतं. तर माणुसकीच्या भूमिकेतून पंचनामे करा. साधारणतः नजीकच्या 2-3 दिवसामध्ये जे मिनिमम असतं, भांडी भिजली, कपडे भिजले, धान्य भिजलं, ते तर द्यायला सुरू. आता महानगरपालिकेने जिथे जिथे लोक शिफ्ट झालेत
तिथलं जेवण देणं, त्यांना ब्लँकेट देणं सुरू केलं. दादा, शरद पवारांची पत्रकार परिषद झाली छत्रपती संभाजीनगरला. ते म्हणतात की जरांगेंशी मुख्यमंत्री त्यांचा एक गट चर्चा करतो आणि त्यांच्या मागणीला विरोध करणारा जो गट आहे त्यांच्याशी दुसरा गट चर्चा करत असतो. अशा पद्धतीचं कुठंतरी गैरसमज निर्माण होतोय असं शरद पवारांचं. शासनाची काय चूक होते तो नंतरचा विषय. मुद्दा चाललेला आहे की शरद पवार साहेबांनी स्वतः मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतून का दिलं नाही, हा मुद्दा चाललेला आहे. विशेषतः 92ला ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण लागू झालं, VP सिंग देशाचे पंतप्रधान होते 89-90ला, त्यावेळेला त्यांनी देशभर मंडल आयोग लागू केला. महाराष्ट्रामध्ये माननीय शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना लागू केला. त्यावेळेला त्यांनी मराठा समाज हा कुणबी आहे असं म्हणून ओबीसीत का टाकला नाही. म्हणून आंदोलकांची पण ही मागणी आहे आणि सर्वसामान्य माणसाची मागणी आहे. ते सगळं बाकी फापट पसरा ठेवा बाजूला. एका वाक्यात उत्तर द्या की मराठा समाजाला आरक्षण कुणबी म्हणून ओबीसीतून द्यावं की नाही द्यावं, सांगून मोकळे व्हा. तुम्हाला नाही सांगता येणार. मग सरकारची भूमिका हीच आहे ना की कुणबी सर्टिफिकेट ज्याला ज्याला मिळेल त्याला आम्ही कुणबी सर्टिफिकेट देऊ, ते आपोआप ओबीसीत जातील. पण बाकीच्यांना आम्ही 10% मराठा आरक्षण देऊ, ते टिकवू. हे सरकारचं म्हणणं कुठे चुकीचं आहे. तुम्ही त्यांना एका अर्थाने मी आरोप करत नाही, पुन्हा ते माझ्यावर केस दाखल करतील, परंतु विरोधकच त्यांना प्रोत्साहित करतायत ना की तुम्ही ओबीसीतून मागा ना. चला, विरोधी पक्षाने रांगेने बसून वडेट्टीवारांनी सांगावं, पटोलेंनी सांगावं, पवारसाहेबांनी सांगावं, उद्धवजींनी सांगावं, सगळ्यांनी एकदा एकमुखाने सांगा की मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट सरसकट दिलं पाहिजे, त्याला ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे, त्याला 50% दिलं पाहिजे. सगळ्यांनी म्हणून समजवलं पाहिजे आंदोलकांना की बाबा कुणबी सर्टिफिकेट एकूण 56 लाख लोकांना मिळाली. त्यांचे कुटुंबीय म्हणून ही संख्या 2 कोटीवर जाते. त्या व्यतिरिक्त ज्यांना आहे त्यांना 10% मराठा आरक्षण आहे. त्या व्यतिरिक्त सुद्धा जे आहेत त्यांना 10% आर्थिक मागासांचं आरक्षण आहे. आर्थिक मागासांचं आरक्षण मराठा समाजाचं केंद्रातलं गेलं नाही आहे. तर केंद्रातल्या आरक्षणामध्ये तुम्ही एलिजिबल आहात. महाराष्ट्रातलं 10% आर्थिक मागासांचं आरक्षण हे SC-BC मिळाल्यामुळे गेलं, कारण जातीचं आरक्षण मिळाल्यानंतर आर्थिक मागासांचं आरक्षण राहत नाही. दुसरीकडे दादा की ते सर्वपक्षीय बैठक बोलवली, त्याला विरोधी पक्ष आला नव्हता. मात्र आज पवारसाहेब म्हणतात की जरांगे, भुजबळ, हाकेंना एकत्र बोलवा आणि त्यांच्याशी चर्चा करा, गरज लागली तर मलाही बोलवा, मीही यायला तयार आहे. जेव्हा बोलवलं तेव्हा आले नाहीत. आणि आता पण तरी राज्यकर्त्याने कधी अहंकार ठेवायचा नसतो. पण एकनाथजी बोलवतील बैठक, जर त्यांनी कमिटमेंट दिली की आता बैठक बोलवा, आम्ही सगळे येतो. आणि मग त्या बैठकीला मात्र मनोज जरांगे पाटलांनी स्वतः उपस्थित राहिलं. का तर त्यांचे प्रतिनिधी येऊन एखादी गोष्ट मान्य केली की ते लगेच असं म्हणतात की मला हे मान्य नाही. म्हणजे त्याच्यात चुकीचं काही नसेल. आंदोलनकर्त्याच्या डोक्यात त्याचा म्हणून काही एक प्लॅन असतो, टप्पा असतो, त्याच्या अलीकडे तो जायला तयार नसतो. मग बैठकीत त्याने उपस्थित राहिलं पाहिजे. आता पवारसाहेब ज्या बैठकीला असतील, स्वाभाविकपणे आमची त्रिमूर्ती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, उद्धवजी असतील, राजसाहेब असतील, अशा बैठकीला मनोज जरांगे साहेबांनी आलं पाहिजे आणि हा बसून प्रश्न संपवला पाहिजे की बा नेमकं तुम्ही जे म्हणताय ते कायद्याच्या चौकटीत कसं बसत नाही आहे. कायद्याच्या चौकटीत बसणारं काय आपण तुम्हाला आणखीन देऊया, कायदा मी मानत नाही असं म्हणून प्रश्न नाही सुटणार. तुम्ही 10% SC-BC दिलं, त्याच्यामध्ये एक त्रुटी लक्षात आली, ती मुख्यमंत्र्यांनी लगेच दूर केली की बाबा याच्या व्हेरिफिकेशनला 6 महिने लागतील. एका मिनिटात मुख्यमंत्र्यांनी परिपत्र काढलं की तुम्हाला व्हेरिफिकेशन 6 महिन्यात देता येईल. AICTEची अट आहे की ॲडमिशनच्या वेळेलाच व्हेरिफिकेशन लागतं. AICTEशी मी स्वतः बोललो आणि मग मुख्यमंत्र्यांना कन्वे केलं की आपण एक GR काढला पाहिजे. लगेच काढला. सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत जो वायदा जरांगेंना केला होता त्यावेळेस भाजपची नेमकी भूमिका काय असेल? सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये जो वादा शासनाने केला होता त्यातून शासन मागे गेलेलं नाही. सगळे सोयऱ्यांची जी व्याख्या त्या नोटिफिकेशनमध्ये आहे ती कोणालाही मान्य होईल, कारण ती पितृसत्ताक आहे. आता जरांगेंचं म्हणणं, मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं की ती मातृसत्ताक व्हावी आणि सगळ्यात म्हणजे सरसकट व्हावी. त्यामुळे तुम्ही जर नोटिफिकेशन वाचलं की जे तयार करताना प्रत्यक्ष मनोज जरांगे पाटलांना इन्व्हॉल्व केलं गेलं, त्यांच्या सहकार्यांना इन्व्हॉल्व केलं गेलं, 25 वेळा ड्राफ्ट बदलला. तो ड्राफ्ट समोर घेऊन कोणाचं काय म्हणणं आहे? ओबीसीचं म्हणणं असं नाही आहे, ओबीसी समाजाच्या नेत्यांचं
की तुम्ही त्यातले जे जेन्युअन ओबीसी आहेत त्यांना देऊ नका असं म्हणणं नाही आहे. कुणबी दाखला ज्याला मिळेल त्याचं कुणबी व्हेरिफिकेशन पण होईल आणि त्याला कुणबी दाखला मिळाल्यामुळे ओबीसीत मिळेल ना. वर्षानुवर्ष मिळत आहे, वर्षानुवर्ष मिळत आहे. आता जी दाखल्याची संख्या सांगितली जाते ना त्यातले 3/4 दाखले वर्षानुवर्ष मिळालेले आहेत. शेवटचा प्रश्न, पुण्यातच मोदी साहेब म्हटले होते की पंतप्रधान मोदी म्हटले होते की शरद पवारांचा बोट धरून मी राजकारणात आलो. यालाच धरून शरद पवार आज पत्रकार परिषदेत म्हटलं की माझ्या हातावर माझा विश्वास आहे, मी माझ्या हाताची बोट असं कुणाच्याही हातात देणार नाही. पवारसाहेब काय म्हणतील मला माहीत नाही, परंतु हे मोदीजींचं मोठेपण आहे की त्यांनी ज्या काळात त्यांना राजकारणामध्ये आवश्यकता होती त्यावेळेला पवारसाहेबांनी मदत केली असेल, आपल्याला काही प्रसंग माहीत नाहीत, त्याचा ते जाहीरपणे उल्लेख केला. हा त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. पण असं ज्याच्या बोटाला धरून मी राजकारणात आलो त्याने नंतर वाईट काही केलं तर त्याच्या बोटाला धरून आलो म्हणून त्याला वाईट म्हणायचं नाही, हे कुठलं आलं? ते मोदीजी हे मान्यच करतात की पवारसाहेबांचं बोट धरून मी राजकारणात आलो. ते मान्यच करतात की पवारसाहेबांनी त्या वेळेला गुजरातचा मुख्यमंत्री असताना केंद्रीय नेता म्हणून मला मदत केलेली आहे, म्हणून आता तुम्ही काही केलं तर त्याच्यावर पडदा टाकूया असं कसं काय होईल? नाही, आमच्याकडे संवाद करण्याची जबाबदारी आमच्या त्रिमूर्तींना दिलेली आहे, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री. ते संवाद करतील, आम्हाला जी सूचना मिळेल त्याप्रमाणे आम्ही वागू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.